हो काय काय करताय? काय नाही बसलोय मोबाईलला झटत. ते कुठं जाऊन यायचं होतं, आला हो का जाऊन? हो आलो की. बरं ऐका की, काय ग? ती चौकात दुकान आहे बघा साड्याचं, हा ते तुमच्या मित्राचं आहे ना? हा माझ्या मित्रच आहे, ती सच्या नाही होय त्याच आहे. ती लय जवळचा मित्र आहे ना तुमच्या? हा लय जवळच आहे ती, त्यापाशी असतो मी सारखा ते कामाला आला की. का? अहो त्याच्या दुकानात आहे ना, हा काचाला एक साडी लावली लाल कलरची. हा मला लय आवडली, इतकी आवडली ना, लय म्हणजे लय. मग मला सांग बरं ती साडी कुठे असली पाहिजे? एवढं फिरून फिरून बोलायची काय गरज आहे का? हॅलो, अरे ते बायकोनं साडी बघितली, ती बाहेर काचच्या बाहेर साडी लावली काय? लाल कलरची लाल. लाल कलरची साडी लावली काय बाहेर तिथं? हा का? बरं एक काम कर, ती साडी काढ पहिले. हा काढ, लगेच काढ. पॅक कर तिला. हा पॅक कर पॅक कर. आणि काय कर, आतमध्ये लांब आतमध्ये नेऊन टाक तिला अलमारीत. कशाला बाहेर लावली इथं? बायको माझं डोकं खायला लागली, साडी घे साडी घे साडी घे. एकतर पैशाची टंचाई चालू, पगार पाणी नाही काय नाही, तसल्या साड्या अजिबात बाहेर लावत जाऊ नको. त्या बाईला काय काम नाही, काय धंदा नाही वगैरे. ठेवू का? साडी 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 कपाट भरले साड्यांतर ह्या बाईला साडीचं मन काय भरा नाही. प्रगती काय हो काय आहे आता? नाश्ता कर की, पोहे के की, भूक लागली. होय बी अजिबात काय मिळणार नाही, तुम्ही ध्यानात ठेवा. साडीला नाही म्हणला ना, आता साडी जवळ आणत नाही ना, तर जेवाय बी नाही, नाश्त्याला बी नाही, काहीच मागायचं नाही. झाली का काय होतं? येडी झाली नाही मी. घरात साड्या किती बघ कपाटात. असल्या म्हणून काय झालं, चार चौकात जायचं म्हणलं, चांगलं तर दिसायला पाहिजे ना, का एकच साडी 10-10 वेळा घालायची? 10 वेळा? अगं 50 साड्यात रोज आलटून पलटून घालायची. 50 साड्या आहेत का? एक तर धडाच्या लागला 50 साड्या सांगायला. काय मला सांगू नका, ती साडी जेव्हा घरी घेऊन यायचं ना, तेव्हाच मी जेवाय देणार नाही. नाश्त्याला तर आता मागूच नका, कर कर कर. अजिबात मिळणार नाही नाश्त्याला. तशी नाटकं करू नका, मला सांगू नका. ती देणार नाही मी नाश्त्याला, किती जरी गोड बोलला ना तर देणार नाही. जोपर्यंत मला साडी आणून देत नाहीत, ती मला लय साडी आवडलेली आहे. ती काय बी करा तुमचं तुम्ही. बाया रोज रोज घरचं खाऊन कंटाळा आला. नाश्त्याला तसं बी पोहे नाहीत. वहिनीले भारी पोहे करतात. आजचा नाश्ता इकडंच करते दाद्याकडं. हाय बाई दाद्या बाहेरच. काय रे दाद्या काय करतोय? काय नाही. दी खुर्ची एक दी बसायला, उठ. ती घे त्याच्यावरचं, वरचं काढ किती उचल वर. झालं का नाही चहा नाश्ता? काय चहा पाणी झालं का नाही? कर बोला ना. अरे देवा, अरे चहा पाणी झालंय का नाही? अरे किती वेळ झालं मी तुला बोलते का, बोलू नाहीस तुम्हाला? बोल की. म्हणलं चहा पाणी झालं का नाही? अगं त्यासाठी तिला पोहे करायला लावल्या तर. बरं सांग मग वहिनीला, मी बी आले, माझ्या वाटणीच बी करा म्हणा पोहे. पुढचं ऐकते का नाही? काय पोहे करायला लावल्यात पण करायला तयार नाही ती. का काय झालंय? बॉम्बाला त्या आजीच्या दुकानात चौकात नाही बाई, ते साडीचं दुकान आहे, त्यांनी माकडतो आणि कुठली बाहेर साडी लावली डिस्प्लेला, हा. आणि हिनं बघितली, माझ्या मागे राहिली साडी घेऊन ती म्हणून. अरे एवढं कपाटात ढीक पडलाय साड्यांचा ना, आता कशाला घ्यायची साडी ह्यांना अजून? बाकी तर अरे 50 साड्या द्या, तर मला साडीच पाहिजे, मला साडीच पाहिजे. आला हो का तुम्ही आगीच्या पै तेल वाचायला? मी आधीच्या तेल वाटते का? आणि कशाला पाहिजे ना तुम्हाला साडी? एवढ्या साड्या पडल्यात की घरात. तुम्हाला काय करायचंय हो? तुम्हाला विचारायला सांगितलंय का साडी पाहिजे का? तुम्हाला काय करायचंय म्हणजे? आता माझं घर आहे, माझा भाऊ आहे, माझ्या भावाचा पैसा नाही व्हायचा जातो आहे. आम्ही म्हणतो का तुम्ही तुमच्या नवऱ्याला साडी घेताना की साडी घेतली का, काय केली का? माझ्या नवऱ्याचं वेगळी गोष्ट आहे, हा, ती ती मला न वेगळंच सांगता असणार. सांगते. अहो ती न सांगता आणून देते मला.
पण माझा भाऊ एवढं कष्ट करतोय आणि तुम्ही कुशाल त्याचा खिसा रिकामा करताय. बरं वाटतं का तुम्हाला? असून त्याच्यात नाही नाटक घ्या बसा तुम्ही. पगार एवढी असतो मग लागलावले नाटकं करायला. त्यांना न मागता देतात वस्तू. मग किती दबावात आहेत बघा, विचार करा. अहो तुम्हाला साड्या नसत्या मग आणलं ती गोष्ट वेगळी होती. मग तुम्हाला नाहीत काय? अहो पण तुम्हाला साड्या असताना कशाला मागताय मग तुम्ही साडी? त्या साड्या जुन्या झाल्या, त्या मला नवीन साड्या पाहिजेत म्हणून मागते. कुठं जुन्या झाल्यात? आता मी बी घालून बघितलेत की तुमच्या साड्या कुठं जुन्या झाल्यात तेव्हा. बघा तुम्ही बी घातली त्या साड्या. हा मग काय झालं घातली म्हणून? पोहे कर की तिला भूक अजिबात पोहे बी मिळणार नाही. जर साडी आणत नाही ते साडीच्या दुकानात जाऊन तिथनं आणायची साडी तवाच मिळणार खायला बिला. आणि त्यांना येणार त्यांच्या घरी जाऊन करायला खायला. तिला आली ती चल चल तिकडे मग काय होत त्याला कर पोहे जा. कर मी करणार बिरणार काय नाही, तसलं तुमच्या जवळ ठेवा. आणि लय वाटतं ना बहिणीचा पुळकाच करून खाऊ घाला. ती तसलं काय मला सांगायचं नाही. तुझ्या बायकोला नीट समजून सांगायचं आणि पोहे करायला लावायचं. अगं कर मी की पोहे. करणार नाही पोहे. ती नाही म्हणते. माझ्याकडे काय तोडी घेऊन बघतोय? अगं कर की ग पोहे. मी करणार नाही म्हणले शब्द कळत नाही काय तुम्हाला? लय पुळ काय ना बहिणीचा करून खाऊ घाला. मग अगं सकाळ सकाळ आली परत नाही म्हणलं तर कर. सकाळ सकाळ आली म्हणजे मग काय संध्याकाळी यायला पाहिजे होतं काय गिळायला घरी? ती साडी घेतल्याशिवाय नाही अगं नाही म्हणणार ती. अरे तुला काही लाज बीज कळलं का नाही? हा कुशाल बायकोचं ऐकतोय? सांग की जा चांगले दमात तिला. हा ए पोहे कर. तुम्हाला मी बी सांगते की मी पोहे करणार नाही. नाही म्हणते ती. करायला काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? पोहे एवढं माझा भाऊ किराणा भरून देतोय, करायचं ना. किराणा भरून देतो म्हणजे काय उपकार करतात काय माझ्यावर? मी बी तिथं गॅस समोर बसते की मी बी काम करते की लागला सांगायला. करायचं मग. पोहे तर सांगितलं ना बनवायला. तुम्हाला कुठे डोंगर मला बांधायला लय वाटतं लावलं? तर करून खाऊ खावा ना. आणि तुम्हाला कशाला लगीन करून आणलंय मग? मला काय काम करायला आणले काय हा मग लगेच? आणली काम करायला. लय शान लागून गेला. शानच आहे आमचं खानदान अख्खं. एवढं बरोबर पोहे झालं असतं की. तुम्ही लय नाटक करू नका. लय वाटलं तर बहिणीला करायला लावा ना तर स्वतः करून खाऊ घाला. माझं लग्न झालं, माझा विषय संपला. मी माझ्या घरी काम करू करू पण मग मरायला जावं की लागले. घरी कशाला इथं थांबलं? मी तर थांबलं म्हणजे माझं घर आहे. मी येईन नाही तर काय बी करून. तुम्ही काय सांगताय मला? माझा भाऊ म्हणतोय ना मला ये म्हणून. लय भाऊ गुन्हाचा. कर कर पोहे. मी करणार नाही. एका शब्द सांगितलं कळत नाही काय तुम्हाला? पगार पगार झाल्यावर आणतो साडी. पगार असल्यावरच मग पोहे खायला आणा. काय तुझी बायको चावली तर आहे? हा किती बोलती वाटा 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 आणि कुशाला ऐकून घेतोय. माझं नवरा असतं तर 2 ठोक लावलं असतं आतापर्यंत. हा म्हणून तर मार खाता. मी सांगतो काय जाऊन दे की जातो घरी परत बनवतो पोया. तुझा जरा तुझ्या बायकोच्या समोर माझा अपमान करतो काय? हा कर काय ग पोहे ती मारते सारखी. तुझं काय? मारायला की मग मार खावा. मला काय मी बी लावीन एक इकडून ताडशी. मी पोहे बी करणार नाही. काय बघतोय माझ्याकडे? मला येत नाही की पोहे बनवाया. ती मला काय सांगू नको. तू तुझी बायको घे बघून. मला तर पोहे खाल्ल्याशिवाय मी काय घरी जाणारच नाही. मी बी तुम्हाला प्रेमानेच सांगते की मी बी पोहे करणार नाही. सकाळ सकाळ इकडे येऊन कुणी खायला सांगले नवरा गेला असं पाठ का मला त्याला इकडे खदडायला. माझ्या नवऱ्याचं कशाला काढताय हो वहिनी? हा? मग कशी मी खायला काय बोलले पोहे का तुम्हाला? मी नुसतंच म्हणलं की पोहे करा म्हणून. ती बी मला दादा म्हणला की करतो नाश्ता म्हणून मी आले. इथं आल्यावर म्हणलं करतो नाश्ता. सांग तुझ्या बायकोला नीट समजून. ती काय माझ्याकडे ते तोंड करून बघू नको. भांडण करून तर पोहे झालं असतं. मी करणार नाही. तू फक्त चल आपण साडी- तुझ्या घरी जाऊ. पोहे जरूर घेतो मी. चल तुझ्या घरी घेऊन खाऊ आपण दोघं. नाही हिला तिच्या माहेरला पाठव मग माझ्या घरी चल. मग मी पोहे करून खायला घालते. मी माहेर पळून जायला आली बाई. लागला नाटक करायला बहिणीचा. जरा तुमच्या मनकुटीवर बसून राहणार आहे तो. मी बी जात नसते नांदायला. मला बी इथंच राहायचं. मला नको सांगू तसलं. मीच करतो पोहे. बसा तुम्ही दोघी. असं जरा काम करावं. कसलं बी करीन कसलं बी खावं लागत. ती काय सांगू नको. अरे बायकोचा बैल झालाय बैल. तू कळलं का? अक्कल नावाची चीज नाही राहिली तुझ्यात. कुशाला बायकोला बसवलंय स्वतः पोहे करायला निघालाय. केलं म्हणून काय होत आहे? जा की पोहे कर. अगं माझा अपमान करते ती. अबे, हे मी करणार नाही पोहे तुम्हाला सांगते. बघ माझ्या समोर कुशाला बायकोचा मार खातोय. लाज आहे का तुला? लाज. अरे कुठतरी जीव दे तू. आओ पप्पा. काय ग परे? आओ पप्पा, तुम्ही लय मोठी चूक केली. एकतर दुर्गा माता घेऊन आला, कडक लक्ष्मी गावात दिली, मग तुमचा कुळकुळा होणारच ना. खरंय अग. एक कडक लक्ष्मी आणि एक दुर्गा बाई. मी काय म्हणतोय काय? ती
पोहे काय करायची गॅरंटी नाही बघ. मला तिचा राग चांगला माहिती आहे. आणि ती साडी मागितल्याशिवाय पोहे काय करून खाऊ घालणार नाही. अशा काय करू, चलत चलत घेऊ 1 किलो पोहे तुझ्याच घरी बनवू. हा हे बघ दाद्या, हा. माझ्या घरी जाऊन पोहे करू, हा. पण जाता जाता ते दुकानात कुठली साडी आहे ना, ती साडी मला घेऊन द्यावी लागली. साडी हा बरं चल, आग बोगबिले लागली तुझ्यासाठी साडीच. देतोय ना. ह्यांचा मुर्दा बसवला ह्यांचा. बहिणीला म्हणजे की लगेच पळत साडी घेऊन द्यायला गेली. तंगडच मूर्ती ह्यांचं चांगलं. हे वागवा. हे वागवा. मला हसू. त्यांनी नाही, तिने नाही म्हणली की तुम्ही म्हणा. चिवड्या वाकून बघून मला असं होते. हसतेच, मला सगळं भांडीची वाटत लागते. असं कशाला येत आहे मला. ही मधीच असं करून बघतय तेव्हा मला हसायला येतंय. हसते परत 2 वेळेस बॉन्डिंग बिघडविली. बरं माझ्या मते लांब गेला.